पुण्यात नवीन IKEA उघडलंय म्हणल्यावर आम्ही पण लगेच पोहोचलो. हे हेज म्हणजे हाय बर का, आपल्या भाषेतलं नमस्कार. पण आज जाण्याआधीच कळलं इथं शॉपिंगपेक्षा वेटिंगच जास्त आहे. सुरुवात होते 45 मिनिटांच्या वेटिंग पासून. म्हणजे IKEA मध्ये जायचं असेल तर आधी पेशन्स टेस्ट करावा लागतो, मग पुढची लेवल 30 मिनिटांची. इथं येईपर्यंत लोकांना वाटतं आता IKEA जवळ आलं. पण एक गोष्ट मान्य करावी लागेल की ह्यांनी मॅनेजमेंट खूप छान केलेलं आहे. बाउन्सर्स ठेवलेले आहेत, त्याच्यानंतर IKEAचे स्वतःचे लोक आहेत गाईड करायला, आणि त्यांनी फ्री पाण्याच्या बाटल्या दिलेल्या आहेत. साध्या सुद्धा नाहीत बरं का, बिस्लेरीच्या. आणि सिनियर सिटीजन्सना मात्र त्यांनी बसायची सोय ठेवलेली. म्हणजे तुम्ही तुमच्या सिनियर सिटीजन मेंबर्सना IKEAच्या फ्रंट गेट समोर सोडून स्वतः लाईनमध्ये जाऊन उभं राहायचं. म्हणजे तुमचा नंबर आला की तेव्हाच ते तुमच्यासोबतच आत जाणार. त्यानंतर खरा टप्पा येतो तो 15 मिनिटाचा. हे पार केलं की बास एंट्री मिळणार. थोडं वेटिंग आहे, पण आत गेल्यावर मात्र आहा IKEAचा एक्सपिरियन्स टोटली वर्थ इट. काय मस्त सामान मिळतं इथं, आणि थोडंसं महाग वाटू शकतं, पण आता काय पुणेकर भरपूरच खर्च करायला चालू केले, त्यामुळं त्यांच्या मानाने बरोबरच रेट आहेत. मग बघा कधी जाऊन येत आहे. 1 महिना तर ही गर्दी काय हटेल असं वाटत नाही, पण एक्सपिरियन्स मात्र भारी आहे. कमेंट्समध्ये जरूर सांगा जाऊन आलात का नाही. हे गार्ड्स पण त्यांच्या घरच्यांना कधी घेऊन यायचं ही चर्चा करतायत बहुतेक.